पिंपळगाव खांब तसेच दाढेगाव येथील वालदेवी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात ड्रेनेज मिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे या नदी पात्रातील हजारो मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने दुर्दैवी चित्र समोर आले। दरम्यान 3 दिवस उलटूनही स्थानिक प्रशासनाकडून या ठिकाणाहून वाहणारे सांडपाणी बंद होत नसल्याने माशांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे। तसेच सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरून स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होत आहे। पाथडी शिवारासह पिंपळगाव खांब, दाढेगाव, देवळीगाव या गावामधून वालदेवी नदी वाहते। या गावामधील नदीकाठावर सांडपाण्याचे चेंबर असून या ठिकाणचे सांडपाणी हे नदीपात्रात सोडल्याने व काही चेंबर फुटल्याने या ठिकाणचे मलमूत्र मिश्रित सांडपाणी थेट नदीपात्रात वाहू लागले। यामुळे मागील 2 ते 3 दिवसात या नदीपात्रात असणारे चिलापी नावाचे हजारो मासे मृत झाले। या नदीपात्रात सर्वत्र ठिकठिकाणी मेलेल्या माशांचे तवंग दिसत असल्या कारणाने नागरिकांनी याबाबतची कल्पना महापालिका प्रशासनात दिली होती। मात्र 72 तास उलटले तरीही पालिका प्रशासनाकडून या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने महापालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय। या ठिकाणचे स्थानिक आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच स्वयंघोषित समाजसेवक या सोशल मीडियावर चमकोगिरी करणाऱ्यांनी देखील या ठिकाणाच्या माशांची विल्हेवाट तसेच सांडपाणी बंद होण्याबाबत कोणतीही तसदी घेतली नसल्याचं नागरिकांकडून बोलले जात आहे। आता यावर नगरपालिका काय ठोस पाऊल उचलणार यावर सर्व नागरिकांचं लक्ष लागून आहे। नाशिक वार्ता न्यूजसाठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।